माऊली समाधीला बसले तर जगाच्या बापाच्या डोळ्यात पाणी येतं. आणि रुक्माई साहेब विचारतात, का रडता देवा? लय माणसं गेली तरी रडलं नाही, आता का रडता? देवाच्या डोळ्यातनं पाणी पुसलं. देवानं मुखातनं शब्द काढले, धन्य धन्य जयाची हे कुशी ज्ञान देव जन्मले. रुक्मिणी, माझा ज्ञानोबा माऊली समाधी घेतोय म्हणून डोळ्यात पाणी नाही. 22 वर्षाचं पोरग समाधी घेतय आणि जगाच्या बापाला रडवतय, याची आई किती पवित्र असेल. तसं 25 वर्षाचं पोरग सप्त्यात बसतय आणि सगळं नियोजन करतय, याची माय किती पवित्र असेल. म्हणून धन्य माता पिता तयाची या. ही सगळी फळी 15-20 वर्षापासून 40-50 वयापर्यंत ही सगळी माझी भावंड, ही माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत. आणि आमच्या कीर्तनाचे चाहते तरुण का? याला कारण आहे, आम्ही तरुणांना सहकार्य करणारे कीर्तन कराय. म्हणजे म्हाताऱ्याला नावं ठेवणारे नाही. आता तुम्ही उलट अर्थ काढाल त्याचा. माझं तर वैयक्तिक मत आहे, तुम्हाला पटतंय का बघा. तरुण पोरांनी सहकार्य करावं, पुढाकार घ्यावा आणि म्हाताऱ्या माणसानं खुर्चीवर बसून तोऱ्याचा फेटा बांधून खुशाल 2 हातांना आशीर्वाद द्यावं. लगा तुमच्या आशीर्वादाशिवाय पर्याय नाही आणि यांच्या धावपळीशिवाय गावाला पर्याय नाही. गावचं पंगत वाढायचं काम कोण करतं? तरणी पोरं करतात. मधला काळ इतका वाईट आलता बाबा. हे पुढारी लोक जेव्हापासून या परमार्थात शिरली, वाटवं झालं. गावचं पारायण शिरलं, पत्रिका वाटाय निघाली, काकडे बाबा संपलं माझं कीर्तन आता. तर ते जाता जाता म्हणायचे, असं कर सगळीकडे पत्रिका वाट. आणि खर्च मांडताना असं ले इतर, आणि पुढं खर्च मांडायचे. मग ते गाव मीटिंगला विचारायचं, इतर म्हणजे नेमकं काय रे? ते म्हणायचं, ते अमुक इकडं अमुक तिकडं पत्रिका वाटायला, इकडं वाटायला. आता तोच जर सप्ताह तरुण पोरांच्या हातात गेला आणि तरण्या भावंडाला जर कळालं आपल्याला पत्रिका वाटायचं काम आलंय, तर ते 2 जण येतात. असं कर, तू 50 पेट्रोल टाक, मी 50 टाकतो, आपण दोघं पदरचं पेट्रोल टाकू आणि आपल्या गजानन माऊलीच्या कार्यक्रमाला सहकार्य करू. 1 रुपयाची अपेक्षा ठेवत नाही ते तरुण, लक्षात ठेवा. त्यांना मानापानाची अपेक्षा नाही, त्यांना स्वार्थाची अपेक्षा नाही. स्वार्थ त्यांचा इतकाच आहे, गाव चांगलं व्हावं आणि गावाचं नाव महाराष्ट्रात निघावं. मी जिथं जिथं कार्यक्रमाला जाईल तिथे तिथं अशा तरुण पोरांचं उदाहरण मी देईन. म्हणून मला वाटतं गावचा तरुण कीर्तनात बसावा, गावचा तरुण पिऊन पडावा नाही. आम्ही कीर्तनाहून रात्री 2 जातो, 3 जातो. आता माझी गाडी चालू होईल 10 मिनिटात आणि पहाटे 6 वाजता सकाळी मी पोहोचेन आमच्या गावाला. आणि आंघोळ करून 6:30 वाजता परत गाडीत बसेन आणि कराडला निघेल सातारला कीर्तनाला. आम्ही सारखे रस्त्यातच आहे का? आम्हाला रसच त्यात आहे ना. तुम्ही जागे आम्ही सारखे रस्त्यात का? रसच त्यात आहे ना, त्यातच फोड आहे त्याची. हे कळायला थोडं जड जाईल कारण थंडीचे दिवस आहे. असो, म्हणून धार्मिक कार्याला सहकार्य करा. गाव आपला अतिशय देखणं आहे. खूप लांबून येऊन मानोलीकरांचं दर्शन घेतलं आणि पवित्र झालो. एवढ्या लांबचा माझा शीन निघून गेला. सगळ्याचं दर्शन घेतो, पवित्र चरणी माझा माथा टेकवतो. छत्रपती शिवबाराजे, शंभूराजे या विचारांना जपा. महाराष्ट्राचे खांब 4 आहेत, आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, पंढरीचा विठोबा आणि रयतेचे राजे छत्रपती शिवबा. हे माझी जाऊने माझी जाऊने माझी जाऊने धर्मवीर शंभूराजेचं मामाचं गाव आहे ते फलटण गाव, नाईक निंबाळ. पण तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा नावाचा तालुका आहे. तिथं जन्माला त्या जाधव परिवारामध्ये मासाब जिजाऊ. कधी गेला सिंदखेडला तर मासाब जिजाऊच्या पायाचं दर्शन घेऊ नका बघ, अरे त्या मासाब जिजाऊच्या पोटाचं दर्शन घ्या. या खुशीनं महाराष्ट्राला जाणता राजा दिला हे लक्षात ठेवा.
म्हणजे वासना रहित, भय रहित, गर्व रहित, वासना रहित जो तो आमचा भगवा छत्रपती शिवराजाचा. काळ्या राणीचं होतं त्याच्यावर असं, अशीच देवी होती एका मुसलमानाची त्या सुखीला आई म्हणाला महाराष्ट्रात आपल्यावर संकट यायचं नाही. हे सगळं 5-10 मिनिटं घालवायची कारण अशी, सध्या वातावरण दूषित आहे. पाकिस्तानमध्ये, बांगलादेशमध्ये काय परिस्थिती आहे मला सांगायची वेळ येऊ देऊ नका. बातम्या पाहता, वर्तमानपत्र वाचता, आपल्या धर्मासाठी एक व्हा. हा भगवा खांद्यावर घ्यायचा पोरा हो, आणि बहिर रहित राहायचं, कोणाला घाबरायचं नाही. ग म्हणजे गर्व रहित राहायचं, गर्व कधी करायचं नाही. स्वाभिमान ठेवायचा आपल्याला भगव्या रंगाचा. आणि वा म्हणजे वासना रहित ठेवायचं. वासना कुठून लांब ठेवायची? एक, ज्याची ज्याची वासना व्यसनापासून लांब राहिली तोच आजच्या काळातला छत्रपती शिवराजांचा निष्ठावंत मावळा, हे लक्षात ठेवा. बस. जर व्यसनच करत नाही, अरे व्यसन करणारा मावळा माझ्या राजाला आवडत नाही. व्यसन करणाऱ्याला मी मावळा म्हणत नाही, त्याला कावळा म्हणा. काय मावळा म्हणता? दारून गुटखान खाणारा मावळा महाराजांना आवडत नाही. दारू पिऊ नका, मला लहान भावाप्रमाणे माना, माझा रागराग करा, मला 4 शिवे द्या, पण माझी विनंती आहे, दारूच्या बाटल्या मोकळ्या करून तुमचं माझ्या झोळीत धोंडा पडणार नाही कीर्तन करायच्या. तुम्ही खुशाल प्या, तुम्ही काय मला मागता का पैसे? तुमचं वाटोळ होणार आहे. तुम्ही एक घोट दारूचं प्याला तर एका घोटात आईचा आनंद, तुमच्या पत्नीचं समाधान आणि तुमच्या लेकरांचं भविष्य एका घोटात पिऊन टाकणार, हे वाक्य लक्षात ठेवा. बस. आणि ज्या दिवशी तुम्ही तो घोटच बंद करणार आहे घ्यायचा आणि त्याऐवजी तुम्ही दूध प्याल, शरीर इष्टी कमवाल, त्या दिवशी आईचा आनंद तुम्ही विकत घेतला, तुमच्या पत्नीचं भवितव्य विकत घेतलं आणि लेकराच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही जिंकला. हेच कीर्तनाचं सार आहे, हे लक्षात ठेवा. मग सगळं मानोली गाव माझ्या जवळचं गाव आहे, सगळ्याच्या चरणी माथा टेकवतो. आज महाराष्ट्रात गाजलेलं मृदंग रत्न या ठिकाणी वाजवायला हजर आहेत आमचे शुभमजी महाराज. कदम जोराची टाळी वाजवा. माऊलीच्या सोहळ्यापुढं 1 नंबरची मानाची दिंडी आहे आणि त्या दिंडीचे ते मालक आहे म्हणजे शुभमजी महाराज आळंदीकर, त्यांना धन्यवाद. इकडे आमचे छोटे बंधू सोहम महाराज, त्यांनाही धन्यवाद आहे. दोन्ही बांधार चोपदार, त्यांना धन्यवाद. माझ्या समवेत आलेली सगळी महाराज मंडळी, आदरणीय काळे महाराज, आदरणीय काकडे महाराज, ही सगळी महाराज मंडळी, विनेकरी बाबा, सुंदर स्पीकरवाले आमचे कांबळे महाराज, पूजा मंडप, मानोली गाव ग्रामस्थ, कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, गणगोत, मित्र परिवार, आपतेष्ट नातेवाईक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटमुक्ती अध्यक्ष, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, चेअरमन, व्हाईस चेअरमन, आमदार, खासदार, कीर्तनकार, प्रवचनकार, श्रीमद भागवत कथाकार, आचार्य, प्राचार्य, चित्रकार, पत्रकार, गीतकार, मूर्तिकार, शिल्पकार, तलाठी, आध्यात्मिक, सरपंच,
वकील डॉक्टर राहिले का कोणी अजून म्हणाय नको पुन्हा माझं नाव घेतलं नाही म्हणून आचारी बिचारी गावच्या बाया बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया तरुण मंडळाचे कार्यकर्ते तरणी पोरं बिरं कीर्तनला आलेली ही बोलणारी मधली बारकाडी पोरं यूट्यूब चॅनलवाले झोपलेले कीर्तनाला आलेले पिऊन आलेले चहा लोकांच्या चपले हाणाय आलेले नावच कोणाचं ठेवत नाही मी कीर्तनात घ्यायचं राग नको याला काय करता कुठाना शब्दार तुमच्या गावात मी पाहुणा म्हणून आलो आणि गोड व्यंगाना घरी जायचं उगं एखादा रोसायचा महाराजानं माझं नावच घेतलं नाही त्यापेक्षा सगळ्याची घेतलेली बरी कुणाला राग येता कामा नाही म्हणून तसा भाग सोडून द्या मंडळी एवढ्या लांबून आपल्या गावात कीर्तनकार येतो आणि त्याला येण्याचा आग्रह आपल्या गावची तरुणी पोरं करतात या अर्थी त्यांच्या मनातला हेतू शुद्ध आणि स्वार्थी नाही निस्वार्थी हे लक्षात ठेवा आणि त्यांच्या चरणी पुन्हा माझा माता टेकवतो सगळ्यांचं दर्शन घेतो माझ्या वाणीला जाता जाता पूर्ण विराम देतो तुकाराम तुकाराम तुकाराम